का म्हणतो मी त्रिपिटकामध्ये किंवा बुद्धांच्या याच्यामध्ये दिसत. आता बघा इथे दोन्ही बाजूला नाग आहे आणि त्याच्या हातात धनुष्य बाण आहे. पण हाताची हाताचं हे बघा बुद्धांसारखं. आता मी काय केलं हे आहे ना थाई टू इंग्लिश पद्धतीने ट्रान्सलेशन करून घेतलं बघा इथे बघाल. पण हे काय मला समजलं नाही. फक्त एक लाखचं काय लिहिलं आहे ते बघा. काय लिहिलं बुद्धांना. हे सांगण्याचं तात्पर्य काय किती सारं कॉपी झालं आहे बघा. आता हे आपण एक तुम्ही म्हणा की तुळशीचं प्रतीक बघा म्हणा किंवा काय म्हणजे आपल्याकडे जे दाखवलं जातं. पण इथे सगळं ह्याच्यामध्ये देवाचं असं फोटो काही नाही आहे. पण हे म्हणतात ना की जसं आता आषाढी एकादशी असते तशा पद्धतीने दोघेजणं बसले आहेत आणि ते ध्यान करतात आहे अशा पद्धतीने. पुन्हा ही मूर्ती बघा 3 हत्ती आहे आणि त्याच्यावरती 3-4 हात आहेत. आता हे काय म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे की राग कधी येतो माहिती आहे की आपल्याला एखाद्याने गोष्टी नाही. आता फॉर एक्झाम्पल याचा रेड आहे आणि आपल्याला ग्रीन सांगत आला आत्तापर्यंत तर ते आपल्याला जेव्हा रेड समजतं तेव्हा राग येतो ना तसा राग येतो. बाकी काय नाही. पण त्या रागामध्ये एक गोष्ट अशी पण एक समजते की यांची बुद्धी केवढी होती. हे जे खोटं हे सगळे पसरवत होते ना त्यांची बुद्धी केवढी होती ते विचार करा. आणि काही लोक आपले पूर्वज त्यांना हुशार समजायचे का कारण ऑब्व्हियसली आपले पूर्वजांना शिकायचा अधिकार नव्हता. ओके म्हणजे शिकू दिलं नव्हतं थोडक्यात. ते जर शिकले असते तर मग काय ह्यांनी बरोबर काढलीच असते. आणि ते काढलीच ना महात्मा ज्योतिराव फुलेसारख्या माणसांनी हे थोर महान माणसांनी असे माणसं भरपूर कमी होतात. आता पण होतात आहे. म्हणजे मी आता पण बघितलं ना OBCमध्ये भरपूर चांगली माणसं आहेत. आमच्या कुणबी समाजामध्ये सुद्धा आहेत भंडारी समाजामध्ये सुद्धा आहेत जी इतकी म्हणतात ना की डेडिकेशनने कामं करतात आहे ना की म्हणजे हे बघा ज्यांनी त्रास दिला त्यांच्या विरुद्ध नाही करत आहे तर आपल्या समाजाला कसं शैक्षणिक आणि आर्थिक दर्जा मिळवून देता येईल सामाजिक ह्याच्या पाठीमागे करतात. आता हे बघा किती 10 बाटमध्ये आणि 5 बाटमध्ये भात मग 3 स्ट्रीप आणि 10 बाटमध्ये भात बाकी 7-11. खरंच या सिटीने मला भरपूर काय दाखवून म्हणजे शिकवून दिलं. बाकी इकडे ज्यूसचं सेक्टर 35 जास्तीत जास्त मला चांगराईला मिळालेलं होतं 25मध्ये बस. त्याच्या पलीकडे पण इकडे स्वीटचे माकुलचं आहे ना सॉससुद्धा बनवले जातात. सॉसेस माकुल भरपूर फेमस आहे. माकुल बांगडा आणि त्याच्यानंतर तिसरा मासा म्हणाल तर शिंटा म्हणाल. पण त्याच्या आतमध्ये आहे ना हे लोक लेमन टी असतं ना म्हणजे आपले गवती चहाचे किंवा लेमनचे त्याच्या फांदी आतमध्ये टाकतात आणि बार्बेक्यूमध्ये टाकतात. लोटस गो फ्रेश बाकी 10-20 म्हणजे तसं बघायला तर खाणं राहणं सर्व फ्रीच आहे कारण ऑब्व्हियसली बॉर्डर प्लेस आहे ना त्याच्यामुळे बॉर्डर प्लेस असल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा असं रिसोर्सेस नाही. पण एक गोष्ट बघाल की प्रत्येक घोस रूमसारखं आहे म्हणजे बिल्डिंग आहेत पण त्याच्यामध्ये कोण नाही. आता जसं ही बिल्डिंग आहे कार आहे पण दिसतंय का तुम्हाला आतमधली लाईट नाही. मग असं आहे. आता इथे बघा इंग्लिश प्लेस असे भरपूर प्लेसेस बघितले. हॉटेल रेस्टॉरंट आहेत असं. बिचारा मी कधी विचार करतो भले हे बघा जाती धर्म हे सगळं माणसाने बनवलं आहे. कुठला वरून आला नव्हता बनवण्यासाठी. पण त्यावेळी ज्यावेळी आपण जसं काय म्हणतो आपले आपल्याकडचे काही अल्पसंख्यक आहे म्हणा हॅलो किंवा
किंवा आपल्या इकडच्या म्यानमारचे म्हणा की हे कोण काय म्हणतात त्यांना मुस्लिम लोकांना समजा बाहेर काढलं नाही, मी त्या गोष्टीचं समर्थन करत नाही. कारण मला असंच वाटतं की तो कुठल्याही समाजाचा असू दे, मग भले तो ब्राह्मण जरी असला तरी, पण जर कोणावर अत्याचार होत असेल तर तो चुकीचाच आहे. कारण एखाद्याने मला त्रास दिला ह्याचा अर्थ असा नाही आहे की मी त्याला पण त्रास दिला पाहिजे. कारण बदल्याच्या भावनेने काय माहिती आहे, बुद्धाने सांगितलं ती काय म्हणतात वैर किंवा हे ते संपत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून राहता. तुम्हाला जर स्वतःची सुधारणा करायची असेल ना, तर एखाद्याकडून झालेली चूक माफ करा आणि पुढे चला, तरच तुम्ही काहीतरी बदल घडवू शकता. कारण बघा, म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, मी काय कुठल्या पार्टीचं समर्थक नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मध्ये काही असो, मी 1% गोष्ट सांगतो की त्यांना ज्यावेळी माझ्या बघण्यात आलेले, मी किती खरं आहे खोटं आहे ते तुम्ही बघा, अटल बिहारी वाजपेयींनी हिटलर म्हणून म्हटलेलं. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी ही यंग होते, पण त्यावेळीसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते तेवढं मनावर नाही घेतलं नाही आणि विसरून गेले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की पॉलिटिकलमध्ये कुठल्याही गोष्टी एकामेकावर आरोप प्रत्यारोप केल्याने ते त्यावेळी भांडत नव्हते. पण आता इकडे बघा, जी पहिली सेंचुरी आहे, म्हणजे पहिले जे नेते बनले त्यांचे जे मुलं आहेत ते कशा पद्धतीने वावरतात आहे विधानसभेत म्हणा किंवा काय का. कारण त्यांना त्याच्याशी देणं घेणं नाही आहे की तुझं आणि माझं मतभेद काय, त्यांना ह्याच्याशी देणं घेणं आहे की त्यांना जे फॉलो करतात ना त्यांना काहीतरी मसाला भेटला पाहिजे भांडण्याचा, आणि तो मसाला ते पुरवतात. आणि हे इकडे प्रॉब्लेम आहे सर्वात. आता बघा, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही संध्याकाळचा निघालात ना, सामसूम होतं मग अशी कुत्रे. आता इथे एक कुत्रे आणि पुढे एक जी प्रॉपर्टी आहे तिथे एक आहे. फक्त एक चांगली गोष्ट काय आहे की पाऊस नाही पडला आहे आणि लाईट आहे. हे आतमध्ये सगळी भिक्षुकं आहेत आपली पोरं. खरंच मी ज्या बसने सुद्धा आलो ना चँगमायवरून, त्या बसमध्ये ज्यावेळी एक पोरगाच होता, म्हणजे मी बघितलं ना की जर बुद्धांची शिकवण, हे बघा हे धार्मिक आहे ना, बुद्धांचं कुठलीही गोष्टी असं कट्टरपंथी नाही आहे, तुम्हाला जीवनाचं सार समजेल. कारण मी सगळे म्हणेन काय थोडंफार वाचनामध्ये बघितलं आहे प्रत्येक धर्माचे, पण बुद्धांच्या ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, बुद्ध इज ग्रेट असं नाही म्हटलं आहे. तर म्हटलं आहे काय माहिती आहे, मी चोरी करणार नाही, मी कोणाला फसवणार नाही, किंवा मी मद्यपान करणार नाही, मी चुकीच्या याला जाणार नाही, ही प्रतिज्ञा घ्यायची आहे. मी थोडक्यात काय तर जीवन कसं जगायचं हे शिकवलेलं आहे. आणि असं तुम्हाला वाटतं आहे कुठल्या धर्मात असेल तर मला सांगा कमेंट करून, म्हणजे मी पण ते सुधारेन माझं नॉलेज. पण मी ह्याचा अर्थ असं म्हणत नाही आहे की बुद्धिस्ट इज ग्रेट, नाही. बघा कसं आहे, मी स्वतःला बुद्धिस्ट म्हणू पण शकत नाही, कारण काही चुका माझ्याकडून पण झालेल्या आहेत भूतकाळात. कारण आम्हाला त्यावेळी बुद्ध धर्म समजलाच नव्हता. बुद्ध धर्म म्हणजे कसं आहे माहिती आहे, आजसुद्धा बघा जयंत्या होतात, हे होतात, पण जो मेन गाभा आहे त्याच्याबद्दल कोण समजावून सांगत नाही. कारण ते जर समजलं ना माणसाला किंवा विद्यार्थ्यांना लहान वयात, तर त्यांच्याकडून चुकाच होणार नाही. पण ह्या चुका होईपर्यंत, म्हणजे आता मला काय समजलं, कारण मला आई जे काय काय सांगायची, उपवास कर, इथे जा तिथे जा, अमुक कर. ऑब्व्हियसली आमच्याकडे ते न्यूजपेपरवाले यायचे की ज्यांना हमेशा असं वाटत येतं की ते संकटात आहे, त्या न्यूजपेपरचे पैसे घ्यायचे. सिंधुदुर्गात भरपूर आहे ते न्यूजपेपरचे पैसे घ्यायचे आणि चुकीचं मेंदू कुजवण्यामध्ये प्रयत्न करायचे. पण हे ज्यावेळी मला मुंबईला गेल्यावर समजलं, कारण मुंबईला गेल्यावर अक्षरशः जिथे राहायला होतो ते आमचे धागे, हातातले गळ्यातले धागे, त्याच्याविरुद्ध बोलायला लागले. आम्ही काढले नाही म्हणा, किंवा त्यांनी काढलेसुद्धा नाही जे सांगत होते, पण आम्ही ज्यावेळी स्वतःला विचारणा केली ना, मी स्वतःला प्रथम विचारणा केली की हे काय आहे, असं का होतं आहे, ह्यांचं मतं का वेगळी आहेत, आम्ही जे शिकलो ते का वेगळं आहे. त्यावेळी समजलं की हे सगळं फक्त मानसिक गुलामीचं लक्षण आहे. धागे वेगळे
हे काय नाही, हे धोक्यात नाही आहेत, तर धोक्यात ह्यांचं अर्निंग आहे. आणि ह्यांचं अर्निंग धोक्यात काय आहे, कारण ह्यांना ते तुम्ही 3 इडियटमध्ये बघितलात ना की तो जो काय म्हणतात तो एक कॅरेक्टर आहे, फनी कॅरेक्टर, जो पादमवरती सर्व संभाषण देतो, तो जसा कॅरेक्टर प्रत्येकाच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी काही पुस्तकं डिस्ट्रीब्यूट करतो ना, तर तसा प्रकारचा हा आपल्या सध्या समाजात चाललेला आहे की तुम्हाला तुमच्या हातात असं काही गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्हाला सांगितलं तेच बेस्ट आहे, तेच करत राहा. पण ते ज्यावेळी तुमच्या हातात असतं त्यावेळी ते स्वतःची तरक्की करतात आणि पुढे जातात. आलं माझं लोकेशन. हॅलो. मला हा सांगत होता हा रूम घ्या, हा रूम घ्या, 350 समथिंग मी घ्यायला बघत होता, पण मी काय घेतलं नाही. मी विचार केला आणि म्हणालो पैसे वाचवले पाहिजे. कारण बघा ट्रॅव्हलिंगमध्ये एकच गोष्ट आहे की तुम्ही खाण्यावरती तर पैसे वाचतात, मी एकच टाईम जेवतो, पण बाकीच्या पैशावरती पैसे वाचवायचे असेल तर हाच गोष्ट आहे अकोमोडेशन. हा रूम घेतला आहे. आता तुम्हाला रात्रीचं किती दिसतं काय माहिती नाही. अशा पद्धतीने झोपडी आहे आपली, शेतघराची झोपडी असते ना तशा पद्धतीने. बाहेर असं बसायला दिलेलं आहे. तिकडे आंघोळीसाठी टॉयलेट वगैरे आहे. उघडतो, चावी कुठे ठेवली आहे. लॉक मी माझं लावलं आहे, त्यांचं लॉक दिलेलं आहे, पण मी शक्यतो ट्राय करतो जेवढं सेफ्टी बाळगता येईल तेवढं बघायचं. अशा पद्धतीत रूम आहे. तर इथे मी रिमोट ठेवलं आहे जेणेकरून लाईट लावता येईल का. आणि लाईट वाढवता सुद्धा येते रिमोटची साईड, बघितलं. मच्छर येते पूर्ण. वरून काय असं काही हे नाही आहे, पाऊस पडला तर येणार, पण ते त्यांच्या काय त्यांनी जसं बांधला नाही आहे ना त्याच्यामधून जातं. ही पाण्याची बॉटल आहे, आता कोणाला वाटेल माडीची बॉटल आहे, पाण्याची बॉटल आहे ती, आणि ती दर दिवसाला ते लोक एक देतात. काल आलो आहे तर कालची पण आहे, आजची पण आहे. बाकी हे टिश्यू पेपरसाठी प्लग आहे. मी फॅन लावून गेले पर आंघोळ केली तर टॉवेल आहे. बाकी बेड एकदम बेस्ट आहे बघा, पूर्ण असं स्प्रिंगवाला आहे. तर हे टाकून गेलेलो आणि हे वरती ह्यालासुद्धा फॅन दिलेला आहे. बाकी तुम्ही सगळं ह्याच्याने हँडल करू शकता. आता बघा फॅन लावायचं आहे तर मी ह्याच्यावर बटन दाबला की हा फॅन सुरू होईल. बघा असं. बाकी ही लाईट कमी करायची तर मी लाईटसुद्धा कमी करू शकतो. बघा झाली काय, वाढवायचे तर वाढवू शकतो. एक चांगली गोष्ट आहे. दाखवायचं काय आहे की आपल्याकडे असलेल्या गोष्टीमध्ये आपलं पेमेंट मॉनिटाईज करण्यासाठी कुठल्या गोष्टी आपण करू शकता हे तुम्ही जर या व्हिडिओमधून शिकला तर फायदाच आहे. बघा यांच्याकडे बांबू भरपूर आहे, यांनी बांबूतून घर बनवलं आहे. इवन हे डोअरसुद्धा आहे ना, हे जे स्लायडिंग मी तुम्हाला सकाळी दाखवतो, ह्याच्यामध्ये कुठेही असं त्यांनी नटबोल्टशिवाय बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या बांबूच्या आणि बांबूपासूनही केलेल्या. माझे आजोबासुद्धा हे ह्याच्यापासून काय म्हणतात करडे आंब्याचे किंवा टोपली बनवायचे. माझे वडिलांचे वडील खरंच ग्रेट होते. कधीही भांडले नाही माझ्या आजीसोबत, पण माझी आजी पण ग्रेट होती. वडिलांची आईचे वडील तर ग्रेटच होते, बिझनेसमॅन. प्रत्येकाचे, मी असं म्हणत नाही की माझाच असा अहंकार, माझ्या आजीसुद्धा ग्रेट आहे. पण मी एवढंच म्हणेन प्रत्येकाचे आई वडील ग्रेटच आहेत. त्यांनी त्यांच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे
त्यांच्या नातवंडांना मुलांना केलं. फक्त आपण त्यांचा वारसा कशा पद्धतीने पुढे नेतो. चुका होतात. तुम्हाला सांगतो माझ्याकडून किती चुका झाल्या ते माझे व्हिडिओ बघणाऱ्यांना माहिती आहे. फक्त प्रश्न असा आहे की त्याच्यातून तुम्ही तो पश्चाताप करून त्यांना रिझल्ट देणं गरजेचं आहे. इथे कॅब घेतला, हे सुकट घातले. सकाळी पाणी आलेलं इथे सुकट घालण्यासाठी. व्यवस्थित हे त्यांचं लॉक आहे. आरसा बघा पूर्ण प्लास्टिक सारखं. ही विंडो आहे, विंडोच्या पाठीमागे जाळी आणि ही चटई लावली जेणेकरून भीती वाटते असं नाही म्हणत, नाही वाटत असं. आणि संपूर्ण ओपन आहे आणि गावामधून आलो तर मला माहिती आहे काय काय गोष्टी होतात. पण काय करायचं, तुम्हाला पैसे बचत करायचे, फिरवायचे, दाखवायचे सगळे व्हिडिओ. तर लॉक लावून ठेवतो. त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. ही बॅग आहे ना, मी तुम्हाला सांगायचं राहिलं, ही 800 बाटची पकडली आहे. म्हणजे 816 2000च्या आतमध्ये आले बघा. बेस्ट आहे ना. लॉकसुद्धा आहे. मी इकडचं रॅप काढलं, हा रॅप ठेवला, हा रॅप ठेवलेला आहे. बाकी इतर सामान तुम्हाला जर बघायचं असेल की ह्या 10 कंट्रीज कशा पद्धतीने विजिट केला, किती खर्च दिला, तर तुम्ही मला विचारू शकता. कारण मला कोण विचारत नाही तर मी सांगू का, असा विषय झाला आहे. आणि थोडा वेळ थांबलात तर कदाचित तुम्हाला माझ्या ट्रॅव्हलिंगबद्दलचं पुस्तकसुद्धा मिळून जाईल, जे की मी लिहितो आहे आता. होईल पूर्ण, त्याच्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण जे व्हिडिओमध्ये सांगत नाही त्याच्यापेक्षाही डिटेलमध्ये मी पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा डस बघा किती, आई वही पण पडलेली आहेत. म्हणून मी आल्यावरती पहिला आधी नेट टाकलं. कारण मी जिथे रूम अगोदर राहायचो तिथे पण तुम्ही बघितलं असं की जाळी होती.